नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज भाऊबीज कथा, भाऊबीजेची म्हणजे यमद्वितीया। तर आपण संपूर्ण कथा ऐकणार आहोत, तर ही कथा शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला। भाऊबीज हा सण दीपावलीनंतरचा शेवटचा दिवस असतो। हा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया आणि त्याला काही ठिकाणी यमद्वितीया, भाऊबीज, भैय्यादूज किंवा भाऊटिका असंही म्हटलं जातं। हा सण बहीण भावामधील स्नेह, आदर आणि जबाबदारीचं प्रतीक आहे। ज्या बहिणीला भाऊ नाही त्या बहिणी चंद्राला भाऊ मानून पूजा करतात, म्हणून काही ठिकाणी याला चंद्र भाऊबीज असंही म्हटलं जातं। भाऊबीज हा हिंदू संस्कृतीतील अतिशय प्रेमाचा सण आहे। हा सण कार्तिक महिन्यातील द्वितीयेला म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो। या दिवशी बहिणी आपल्या भावाला घरी बोलावतात, त्याचे आरती ओवाळणं करतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो। आता आपण बघणार आहोत भाऊबीजची पारंपरिक कथा म्हणजे यमद्वितीयेची कथा। पूर्वीच्या काळी यमराज म्हणजे मृत्यूदेव यांची बहीण यमी किंवा यमुना नदी हिचा सणाशी संबंध जोडला जातो। असं सांगितलं जातं की एकदा यमराज आपल्या बहिणीकडे खूप वर्षानंतर गेले। बहीण यमीने त्यांचे आदरातिथ्य केले, त्यांना आरती करून ओवाळले आणि स्वादिष्ट भोजन दिले। यमीच्या प्रेमाने आणि स्नेहाने प्रसन्न होऊन यमराज म्हणाले, बहिणी, आजपासून जो भाव आपल्या भावाकडे या दिवशी जाईल आणि त्याच्याकडून ओवाळला जाईल त्याला मी दीर्घायुष्य आणि यमदंडापासून संरक्षण देईन। तेव्हापासून भाऊबीज हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। बहिणी आपल्या भावाला घरी बोलावतात, भावाचे पाय धुवून त्याची आरती ओवाळणं करतात, त्याच्या कपाळावर ओवाळीचा टिक्का म्हणजे कुंकू, अक्षता लावतात, त्याला आवडीचे पदार्थ आणि गोडधोड खाऊ घालतात। भावंड एकमेकांना भेटवस्तू देतात। शेवटी दोघेही दीर्घायुष्य, सुख आणि समृद्धीची प्रार्थना करतात। तर भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचे प्रतीक आहे। या दिवशी बहिणी भावाला दीर्घायुष्याचे आशीर्वाद देतात आणि भाऊ तिच्या सुरक्षिततेचं वचन देतो। या सणामुळे कुटुंबात आपुलकी, प्रेम आणि नातेवाईकांमधील स्नेह वृद्धिंगत होतो। आता भाऊबीजेची अजून एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे। यमराज म्हणजे यमुनेची कथा आपण पाहिलीच, पण आणखी एक कथा सांगणार आहे। एकदा भगवान श्रीकृष्ण नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून द्वारकेला परतले। त्यांची बहीण सुभद्रा त्यांना पाहून अतिशय आनंदी झाली। तिने त्यांचे आरती ओवाळणं केलं, त्यांच्या कपाळावर तिलक लावलं आणि फुलांच्या माळा घातल्या। त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आजचा दिवस बहीण भावाच्या स्नेहाचा प्रतीक राहील। तेव्हापासून या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते। विविध प्रदेशांमधील भाऊबीजेच्या काही प्रथा असतात। महाराष्ट्रात बहीण भावाला घरी बोलावते, ओवाळते, त्याच्या आवडीचा जेवण बनवते। काही ठिकाणी भाऊबीजचा बाणा नावाने विशेष गीतही म्हटलं जातं। उत्तर भारतात याला भैय्यादूज म्हणतात। बहिणी आरती करतात, ओवाळीच्या ताटात मिठाई, फुलं, अक्षता ठेवतात। गुजरातमध्ये या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला सौभाग्यवती राहा असे आशीर्वाद देतो। नेपाळमध्ये या सणाला भाईटिका म्हणतात। बहीण भावाच्या कपाळावर 7 रंगांची टिकली लावते, ही नेपाळची खास परंपरा आहे। जर बहिणीचा भाऊ लांब असला किंवा नसला तर या दिवशी चंद्राला बहीण भाऊ मानते आणि आरती करते। तर ही होती बहीण भावाची कथा। तर ही कथा एकदा तरी जरूर ऐकावी। हा सण आपल्याला सांगतो की रक्ताचं नातं असो वा मनाचं, आपुलकीची भावना हवीच। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।